नमस्कार. आज आपण मॉर्गन हाउसल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातल्या काही जबरदस्त धड्यांबद्दल बोलणार आहोत. यातील सर्वात मोठा विचार असा आहे की पैशांसोबत यश मिळवणं हे कुणी किती हुशार आहे यावर नाही, तर त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे यावर अवलंबून असतं. चला तर मग एका अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीने सुरुवात करूया. पण ऐका, या गोष्टीत एक खूप मोठा आर्थिक धडा लपलेला आहे. तर आपल्यासमोर दोन अगदी टोकाची वेगळी माणसं आहेत. एकीकडे आहे एक हार्वर्ड शिक्षित फायनान्स एक्झिक्युटिव्ह, ज्याच्याकडे यशाचे सगळे मापदंड आहेत, आणि दुसरीकडे आहे एक अगदी सामान्य सफाई कामगार, ज्याने आयुष्यभर साधीसुधी कामं केली. आता विचार करण्यासारखा प्रश्न आहे, या दोघांपैकी कोण असेल जो करोडपती समाजसेवक म्हणून जग सोडून गेला? काय वाटतं? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच आश्चर्यकारक आहे. तो होता तो सफाई कामगार, रोनाल्ड रीड. त्यांनी आयुष्यभर शांतपणे बचत केली, चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आणि अनेक दशक संयम ठेवला. आणि दुसरीकडे ते एक्झिक्युटिव्ह ज्यांच्याकडे सगळं होतं, पदवी, अनुभव, ते रिचर्ड फुस्कोन. प्रचंड कर्ज आणि चुकीच्या गुंतवणुकीमुळे 2008च्या आर्थिक संकटानंतर अक्षरशः दिवाळखोर झाले. किती मोठा फरक आहे नाही का? आणि हीच गोष्ट आपल्याला या विश्लेषणाच्या मूळ सिद्धांताकडे घेऊन येते. आर्थिक यश हे गणितापेक्षा किंवा पदव्यांपेक्षा आपल्या वागणुकीवर जास्त अवलंबून असतं. रोनाल्ड रीड यांचा संयम त्यांच्यासाठी संपत्ती बनला, तर रिचर्ड फुस्कोन यांचा हव्यास त्यांना घेऊन बुडाला. चला तर आता पहिल्या महत्त्वाच्या तत्वाकडे वळूया. हे तत्व आपल्याला हे समजून घ्यायला मदत करतं की लोक पैशांबाबत असे निर्णय का घेतात जे आपल्याला कधीकधी वेडेपणाचे वाटतात. म्हणजे बघा, आपलं आयुष्य आणि पैशांसोबतचे आपले अनुभव हे जगात घडलेल्या एकूण घटनांच्या तुलनेत अगदी नगण्य असतात. पण जग कसं चालतं याबद्दल आपलं जे मत बनतं, त्यावर या छोट्याशा अनुभवाचा तब्बल 80% प्रभाव असतो. आपण जे पाहतो तेच खरं मानतो. हे समजून घेण्यासाठी ना, हे उदाहरण बघा. आता विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्या तरुणपणी शेअर बाजार अक्षरशः 10 पटीने वाढताना पाहिलाय, तिचा गुंतवणुकीबद्दलचा विश्वास, आणि ज्या व्यक्तीने तो जवळजवळ स्थिर पाहिलाय, तिचा दृष्टिकोन, हे पूर्णपणे वेगळे असणार, बरोबर? आणि दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. आणि हीच गोष्ट महागाईलाही लागू होते. ज्या पिढीने महागाईमुळे वस्तूंच्या किमती तिपटीने वाढताना अनुभवल्यात, ती पिढी बचत आणि खर्चाबद्दल जास्त सावध असणारच. पण याउलट ज्यांनी कधी मोठी महागाई पाहिलीच नाही, त्यांच्यासाठी कदाचित तो एवढा मोठा मुद्दा नसेल. आणि म्हणूनच पैशांबद्दलची अक्कल ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. तर मुद्दा हा आहे की आपण सगळेच आपापल्या अनुभवांच्या एका छोट्याशा तुकड्यावरून आर्थिक निर्णय घेत असतो. त्यामुळे एखाद्याला जे वेडेपणाचं वाटतं ते दुसऱ्याला त्याच्या अनुभवांनुसार अगदी योग्य वाटू शकतं. म्हणजे कोणीच वेळं नाहीये, फक्त प्रत्येकाचा जग पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ओके, तर आतापर्यंत आपण आपल्या आतल्या मानसशास्त्राबद्दल बोललो. आता थोडं बाहेरच्या गोष्टींकडे वळूया. अशा शक्ती ज्या आपल्या नियंत्रणात नसतात पण आपल्या आर्थिक जीवनावर प्रचंड परिणाम करतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा यश म्हटलं की कठोर परिश्रमाचा विचार करतो आणि अपयशाला चुकीच्या निर्णयांचा. पण आपण नशीब आणि जोखीम या दोन अदृश्य गोष्टींना विसरून जातो. चला, नशिबाची ताकद समजून घेण्यासाठी बिल गेट्स यांचीच गोष्ट पाहूया. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची मेहनत याबद्दल काहीच शंका नाही, पण त्यांना एक अशी संधी मिळाली जी अक्षरशः अविश्वसनीय होती. 1968 साली जगात हायस्कूलमध्ये जाणाऱ्या वयाची मुलं किती होती? तब्बल 30 कोटी. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. आता ह्या 30 कोटींमधून वॉशिंग्टन राज्यात राहणारे किती होते? फक्त 2,70,000. आकडा एकदम खाली आला. आणि त्या 2,70,000मधनं फक्त 300 विद्यार्थी लेक साईड नावाच्या शाळेत शिकत होते. ही 1968 साली अख्ख्या जगातल्या त्या मोजक्या शाळांपैकी एक होती जिथे कम्प्युटर होता. म्हणजे ही संधी मिळण्याची शक्यता 10 लाखांतून एक होती. हे शुद्ध नशीब होतं. पण ही झाली नशिबाची गोष्ट. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया, जोखीम. कारण जिथे नशीब असतं तिथे त्याचा जुळा भाऊ जोखीम हा असतोच. बिल गेट्स यांच्यासोबत लेकसाईड शाळेत अजून एक कम्प्युटरमधला हुशार मुलगा होता. त्याचं नाव केंट इव्हान्स. तो बिल गेट्सचा जिवलग मित्र होता.
त्याच्याकडेही गेट्स यांच्यासारखीच कौशल्य होती, तीच महत्वाकांक्षा होती आणि नशिबाने तीच संधीही मिळाली होती. पण मग जोखीम नावाच्या घटकाने आपलं काम केलं. पदवी मिळवण्याच्या आधीच एका गिर्यारोहण अपघातात केंट इव्हान्सचा मृत्यू झाला. ज्या कॉम्प्युटर क्रांतीचा तो एक महत्त्वाचा भाग बनणार होता, ती त्याला कधीच पाहता आली नाही. बघा, सुरुवात अगदी सारखी, पण जोखीम आणि नशीब यामुळे शेवट किती वेगळा झाला. तर मग या सगळ्या गोष्टींमधून आपण काय शिकायचं? चला, हे सगळे धडे एकत्र करून पैशांकडे बघण्याची एक नवीन आणि जास्त प्रभावी पद्धत कोणती असू शकते ते पाहूया. या सगळ्या विश्लेषणातून आपण काय घेऊन जायचं? पहिलं म्हणजे हुशारीपेक्षा आपलं वर्तन जास्त महत्त्वाचं आहे, हे त्या सफाई कामगाराच्या कथेवरून स्पष्ट होतं. दुसरं, पैशांबद्दलचं आपलं जे सत्य आहे ते सगळ्यांसाठी लागू होत नाही. तिसरं, नशीब आणि जोखीम यांची ताकद खूप मोठी आहे, हे गेट्स आणि इव्हान्सच्या कथेवरून कळतं. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, जसं की आपला संयम, आपली नम्रता आणि आपली बचत, त्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं. आणि शेवटची एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर आर्थिक यश हे आकड्यांपेक्षा जास्त मानसशास्त्रावर अवलंबून असेल, तर आपलं आर्थिक वर्तन आपल्याबद्दल कोणती गोष्ट सांगतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?